स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे। संपूर्ण राज्यामध्ये शिवभक्तांमध्ये या सोहळ्यानिमित्त उत्साह पाहायला मिळत आहे। दरम्यान मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये शिवभक्तांसाठी उभारण्यात आलेल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये देखील आज शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे। या सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम यांनी। छत्रपती शिवाजी महाराज यांचं मुंबईतील पहिलं जो मंदिर आहे त्याची स्थापना ती काही महिन्यापूर्वी मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये करण्यात आली होती आणि त्याच मंदिरामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा पार पडत आहे। हा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार हा पार पडत आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण मंदिराची जी सजावट आहे ती करण्यात आली आहे। किल्ल्याप्रमाणेच हा जो मंदिर आहे त्याची जी उभारणी करण्यात आली। आपण जसं आपण आतमध्ये शिरलो तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती आहे ती उभारण्यात आली आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो सोहळा पार पडत आहे त्या सोहळ्यानिमित्त आपण पाहिलं जी छोटी मूर्ती आहे ती देखील इकडे स्थापन करण्यात आली आहे आणि त्या मूर्तीचा थोड्याच वेळ पुणे जो अभिषेक आहे तो करण्यात आला आहे। त्या मंदिराचे अध्यक्ष त्यांच्याशी बातचीत करूया। दादा काय सांगाल, मुंबईतील पहिलं मंदिर आणि या मंदिरामध्ये पहिला जो राज्याभिषेक सोहळा हा पार पडत आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? आज छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या महाराष्ट्र तसेच अखंड भारताचे आराध्य दैवत आहेत, त्यांचा आज आम्ही 351वा तिथीनुसार राज्याभिषेक साजरा करत आहोत। दरवर्षी आम्ही विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल अंतर्गत दरवर्षी आम्ही रायगडावर जाऊन हा राज्याभिषेक आम्ही साजरा करत असतो। यावर्षी आम्ही तिकडे हजारो लोक जमा होतात। तसेच आमचं कुर्ल्याचं नशीब आहे की याच वर्षी आम्हाला असं भव्य दिव्य मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर, मुंबईतील पहिलं मंदिर आम्हाला इथे लाभलेलं आहे। त्यामुळे आम्ही ह्यावेळी संकल्प केला की या वर्षीपासून आपण या मंदिरात शिवराज्याभिषेक चालू करून परंपरा चालू करण्याचा आजपासून आम्ही प्रयत्न करत आहोत।